गोकुळ दूध संघानं दूध उत्पादक संस्थांना 3,74,00,00,000 रुपयांच्या जाजम आणि घड्याळांच्या रूपात भेटवस्तू दिल्या। मात्र या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया न राबवता कोटेशन पद्धतीचा अवलंब करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप होतोय। सत्ताधाऱ्यांच्या दुरुपयोगामुळे या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं मत व्यक्त होत आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांचा अपव्यय होऊन काही जण फायद्यात असल्याची टीका होतीये। गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्यांचा असूनही तो राजकीय अड्डा बनत चालल्याची शंका आहे। यापूर्वी गोवा सहली पशुखाद्य घोटाळा, वासाचे दूध प्रकरण अशा घटनांमधून संघातील लोण्यावर डल्ला मारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतं। यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं सांगितलं गेलंय। गोकुळ दूध संघ हा कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्याचा संघ आहे। सकाळी 4 वाजल्यानंतर रात्री झोपेपर्यंत सर्व कुटुंब तिथं दूध उत्पादन करण्याचे प्रयत्न करतात आणि या दूध संघात खातात। परंतु आता कुठेतरी हा दूध संघ राजकीय अड्डा बनत चाललेला आहे की काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। कारण जी खरेदी झालेली आहे, प्रत्येक ठिकाणी खरेदी झालेली आहे, ती पशुखाद्याची खरेदी असून दे, तुमची गोवा सहल असून दे, मेडिटेशन गोव्याला गेले, आणि आता तो जो आम्ही मुद्दा उपस्थित केला तो जाजम आणि घड्याळाचा। आम्ही जाजम आणलेला आहे, आम्ही घड्याळ आणलेला आहे, त्याची रिसीट आणलेली आहे। एक जाजम आणि एक घड्याळ किती रुपयाला मार्केटला मिळतो आपल्याला ते सांगा, आम्ही सांगितलं होतं, ते आम्हाला सांगत नाही, ते लपवत आहेत आणि लपवत आहेत म्हणून आमची जी शंका आहे ती आम्ही बळकट होत चाललेलो आहोत, ते लपवत आहेत, ह्याचाच अर्थ कुठेतरी गोंधळ आहे। आम्ही जी माहिती घेतली ती एक जाजम आपल्याला साधारण 2,808 रुपयाला मिळतो। लांबी रुंदी त्याच्यापेक्षा जास्त आहे, फक्त हा जाजम 9 किलो आहे आणि त्यांचा जाजम 11 किलोचा आहे संस्थेत दिलेला। घड्याळाचं सुद्धा असंच आहे, घड्याळ 500 रुपयाला एक अजेंडाचं मिळतं आपल्याला, 30 रुपये प्रिंटिंग। जर आपल्याला 5,831 घड्याळी घेतली तर ती घड्याळ आपल्याला स्वस्त पडतात, 480 रुपयाला एक पडतं आपल्याला। पुन्हा हा सगळा हिशोब बघितला आपण कुठेतरी तर हिशोब हा फरक जो पडतो 3,74,00,000 रुपयाची त्यांनी खरेदी केलेली आहे। आणि आमचा जो आरोप आहे की आमचा आरोप जो आहे की हा 1,82,27,672 रुपये हा फरक एवढा दिसतोय कसा? पण तुम्ही कळंब्या जिल्हा घेतलं, एरोडा जिल्हा घेतलं, आम्हाला सांगा ना, आम्ही इथे घेतलं, हे आमच्या रिसीट आम्ही कराय, आम्ही गप बसतो। तुम्ही का लपवताय? हा जनतेचा पैसा आहे, हा शेतकऱ्याचा पैसा आहे, शेतकऱ्याचा पैसे शेतकऱ्याच्या उपयोगी आला पाहिजे, हा आमचं मत आहे। आणि ज्यांनी भ्रष्टाचार केलाय, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर त्या मिटिंगला होते, त्याची सगळ्यांनी चौकशी झाली पाहिजे, त्याच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। आणि विशेषतः कार्यकारीचे संचालक जे आहेत त्यांचं काम आहे ना, चुकीचं काम जर बोर्ड ऑफ डायरेक्टर करत असतील आणि शेतकऱ्यांना नुकसान असेल ते काय झक मारतात तिथं, त्याची जबाबदारी नाही। पण विरोधक सत्ताधारी सगळ्यांनी एक विषय घेतला पाहिजे की चुकीचं कामकाज होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे। चुकीचं कामकाज झालेलं आहे, जे दोषी संचालक असतील त्याच्यावर सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे। गोकुळचे नेते अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।